पार्टीचा देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो. नरेंद्र मोदी जैसा हो. महायुतीची सरकार आलेली आहे आणि परभणीमध्ये आज आपण जल्लोष साजरा केलेला आहे. काय प्रतिक्रिया? आज पूर्ण भारतामध्ये भाजपची जी आगेकूच चालू आहे त्याच्यामध्ये आज बिहार पण सामील झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल असेल, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या हिशोबानं भाजपच्या कामावर आज लोकांचा विश्वास दृढ झालेला आहे आणि येणाऱ्या काळात अशीच वाटचाल भाजपची राहील अशी अपेक्षा आहे. विरोधकांकडून एक आरोप होत होता वोट चोरीचा. काय प्रतिक्रिया आपली त्याच्याबद्दल? कशाची वोट चोरी? लोकांना आज मागच्या बऱ्याच दिवसापासून विकासाची गंगा पाहिजे होती. येणाऱ्या काळात आणि मागच्या 10 वर्षापासून भारतामध्ये जे परिवर्तनाचं वारं चालू आहे, विकासाचं वारं चालू आहे, त्या अनुषंगाने लोकांनी भाजपची साथ दिली आणि त्याचं स्वरूप तुम्ही बघितलं की बिहारमध्ये एक हाती सत्ता मिळालेली आहे. त्याच्यामुळे हे वोट चोरी हे एक जुमला आहे, माझं असं म्हणणं आहे. असं बोललं जात होतं की काटे की टक्कर आहे, हमारी सरकार आ रही है, तरी पण आज भाजप आणि महायुतीची सरकार तिथं आलेली युती. त्याचं कारण म्हणजे फक्त विकास आणि विकास. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या लोकांची अपेक्षा भाजपकडून जास्त आहे आणि शेवटी लोक विकासाला मत करतात आणि हे विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून जे लोकांनी भाजपला भरभरून मतदान केलं त्याच्या मी त्यांना धन्यवाद देतो. आणि मोदीजींचं स्वप्न आहे की विकसित भारत, देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे की विकसित महाराष्ट्र. त्याच अनुषंगाने आमचं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विकसित परभणी हे आमचं एक मॉडेल जनतेसमोर आम्ही ठेवणार आहोत. जसं बिहारमध्ये परिस्थिती वेगळी असतानाही विकासाच्या मुद्द्यावर जे इलेक्शन झालं त्याचा परिणाम तुम्ही बघितला की 242 पैकी 200च्या जवळपास जागा भाजपच्या आल्यात. अशाच पद्धतीनं हे सगळं वातावरण सध्या भाजपमय झालंय आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, त्यातल्या परभणी महानगरपालिका ही निश्चितच भाजपचं कमळ इथं फुलणार आहे. भाजपच्या ताब्यात येणार असं वाटतं आपल्याला? 100%. कारण परभणीमध्ये मागच्या 25 वर्षापासून आपण बघितलंय की कुठलाही विकास या परभणीमध्ये झालेला नाही. जे काही कामं झालेत ते सगळे अर्धवट झालेत. कुठले तरी कॉन्ट्रॅक्टर येतात, वर्ष 10 वर्ष काम करतात, आणखीनही ते काम कंप्लीट झालेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब आणि एक आश्वासक चेहरा म्हणून आज आपण बघतो की देशाचे लाडके पंतप्रधान असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा नितीन गडकरी असतील, यांच्या माध्यमातून निश्चित परभणीमध्ये येणाऱ्या काळात महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे.